सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात तासगाव येथील जाहीर कार्यक्रमात जोरदार राडा झाला। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले तर व्यासपीठावर आजी माजी खासदारात जोरदार शाब्दिक चकमक उडाली। तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, तासगाव कवठे महाकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत सुरू होता। आपल्या भाषणात विशाल पाटील यांनी तासगाव शहराच्या रिंग रोडचा महत्त्वाचा प्रश्न आमदार सुमनताई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांनी सोडवल्याचे सांगितले। त्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी आपल्या भाषणात खासदार विशाल पाटील यांनी पोरकटपणा थांबवावा असं आवाहन करून तासगावच्या रिंग रोडचा प्रश्न आपण सोडविल्याचे सांगताच सभेमध्ये एकच गोंधळ उडाला। स्वतः खासदार विशाल पाटील व्यासपीठावर उभे राहून तावातावाने आपलं म्हणणं मांडत होते। माजी खासदार संजय पाटील व्यासपीठावरून आपलं म्हणणं मांडत होते। याचवेळी दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत व्यासपीठावर धावले तर व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली। त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोरच चाललेला हा प्रकार अखेर पोलिसांच्या मदतीने थांबविण्याचा प्रयत्न झाला।